नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, महाड, पोलादपूर, माणगावात देखील मुसळधार पावसाचा अंदाज. जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. अनेक गावांना पुराचा वेढा. राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरजन्य स्थिती. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. तर रायगड, महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांनाही सुट्टी. मुंबईसह किनारपट्टीकडे पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा. तर उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळतील, हवामान विभागाचा अंदाज. ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात. मात्र सकाळी दमदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कल्याण, डोंबिवली मुसळधार पावसाला सुरुवात. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पावसामुळे कामाला जाणाऱ्या आणि विद्यार्थ्यांची तारांबळ. मुंबईत आजही काही भागात पाऊस. सकाळपासून सायनमध्ये रिमझिम पाऊस सुरू. वाहतुकीवर परिणाम नाही. सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार. पुण्यातील नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित. धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडच्या परळीत 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. मात्र परळी तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात आवश्यक तेवढा पाणी पुरवठा नाहीच. काही वेळासाठी आलेल्या पावसानं गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड मार्गाला तळ्याचं स्वरूप. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची ये-जा सुरू. साताऱ्यात पाटण कोयना नगरच्या दत्तधाम ओढ्याजवळ भाविकाने पार्क केलेली कार बाहेर काढण्यात यश. ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाण्यात अडकली होती गाडी. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस. रेठरे धरण तलावाच्या बाहेर असणारा धबधबा ओसंडून वाहतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावाला पाण्याचा वेढा. तलाव फुटल्यानं 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलं. घरातील साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान. रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीवरील नवीन पूल खचला. जगबुडी नदीवर नवीन पुलाला तडे. रत्नागिरीतील चांदेराई पूल पाण्याखाली. लांजा रत्नागिरी दरम्यान वाहतूक बंद. चांदेराई बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील काजळी, जगबुडी, गोदावरी आणि मुचकुंदी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. आज दिवसभर पावसाचा जोर कायम. रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमधील माळशेज घाटात पर्यटकांसाठी बंदीचे आदेश. मात्र स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं घाटातील सुरक्षा राम भरोसे. पर्यटकांची बघायला मिळते हुल्लडबाजी. नवी मुंबईतील तुर्भेत मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसानंतर तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचलं. धुळे जिल्ह्यात जोरदार पावसानंतरही चाऱ्याचे भाव जास्तच. पाऊस जास्त झाल्यानं जनावरांसाठी कोरड्या चाऱ्याचा प्रश्न. धुळे जिल्ह्यात 1.5 महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा 16%. अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्यानं जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. पुण्यातील निगडाळे जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घेतला भात लावणीचा अनुभव. कृतिशील शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम. धुळे महापालिकेकडून हद्दीतील धोकादायक इमारतींना पुन्हा एकदा नोटीस. धुळे महापालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे 150 धोकादायक इमारती असल्याची माहिती.